शेकडो लोक एका ठिकाणी एकत्र जमलेत. ते ट्रॅक्टरने एक भिंत पाडतायत. लोक खूप आक्रमक झालेत. प्रचंड जाळपोळ करतायत. त्यांनी वाहनंही पेटवून दिली. अनेक वाहनांची तोडफोडही केली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही दृश्य आहेत राजस्थानच्या हनुमानगड इथली. तिथे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. बुधवारी 10 डिसेंबरला या आंदोलनाचा फडका उडाला. या घटनेत आतापर्यंत 107 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. 40 जणांना ताब्यात घेण्यात आले. परिसरातली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. अजूनही तिथलं वातावरण शांत झालेलं नाही. शेतकऱ्यांचा विरोध सुरूच आहे. पण हे सगळे शेतकरी आंदोलन करतायत ते का फॅक्टरीच्या विरोधात. फॅक्टरी कशाची? तर इथेनॉलची. आशिया खंडातली सर्वात मोठी इथेनॉल फॅक्टरी. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. यात ही इथेनॉलची फॅक्टरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची असल्याचा दावा केला जातोय. केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याचं धोरण आणलं असताना ही फॅक्टरी उभी राहत असल्यामुळे त्याची एवढी चर्चा होते. हा सगळा विषय नेमका आहे काय? राजस्थानात एवढी मोठी इथेनॉलची फॅक्टरी कोण उभी करतंय? तिला शेतकऱ्यांचा एवढा विरोध का होतोय? 10 डिसेंबरला नक्की काय घडलं आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी 10 डिसेंबरला काय घडलं ते सांगतो. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातलं टिब्बी क्षेत्र. इथल्या राठीखेडा गावातले शेतकरी गेल्या 15 महिन्यांपासून एका इथेनॉल फॅक्टरी विरुद्ध आंदोलन करत होते. बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एक निषेध सभा आयोजित केली होती. या सभेनंतर दुपारी शेतकरी आक्रमक झाले. 4च्या सुमारास शेतकऱ्यांनी फॅक्टरीच्या दिशेनं कूच केली. काही वेळातच तिथे शेकडो लोक पोहोचले. अचानक अशा प्रकारे गर्दी वाढल्यामुळे फॅक्टरी परिसरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं. या दरम्यान काही शेतकरी तिथे ट्रॅक्टर घेऊन आले आणि त्यांनी फॅक्टरीची भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. भिंत पाडल्यानंतर शेतकरी प्लांटच्या आत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण शेतकरी मोठ्या संख्येने असल्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. यानंतर आंदोलक शेतकरी फॅक्टरी परिसरात घुसले आणि त्यांनी ऑफिसला आग लावून दिली. यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली. आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. जाळपोळीच्या घटनाही घडल्या. उपलब्ध माहितीनुसार या राड्यात एकूण 10 कार आणि एक जेसीबी मशीन जाळण्यात आलं, तर 3 जेसीबी आणि इतर 2 वाहनांची तोडफोड झाली. या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. त्यामध्ये 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यात काँग्रेस आमदार अभिमन्यू पुनिया हे देखील जखमी झाले. त्यांना हनुमानगड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं टिब्बी परिसर आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली. सुरक्षेच्या कारणामुळे शाळा आणि बाजारपेठा बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ही तणावाची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनानं अतिरिक्त दल पाचारण केलं. एक एएसपी आणि 2 डीएसपींसह अर्धा डझनहून अधिक पोलीस ठाण्यांचे पोलीस सध्या या फॅक्टरीच्या परिसरात तैनात आहेत. टिब्बी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून सीमा सुरक्षा दलाच्या 2 तुकड्याही तैनात करण्यात आल्यात. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 107 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, तर 40 जणांना ताब्यात घेण्यात आले. आता हे शेतकरी ज्या इथेनॉल फॅक्टरी विरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत, ती फॅक्टरी नेमकी कोण उभी करते आणि शेतकऱ्यांचा त्याला एवढा का विरोध आहे ते पाहू. ही फॅक्टरी उभी करते ड्यून इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी. ही कंपनी चंडीगड इथं रजिस्टर्ड आहे. ती राजस्थानच्या राठीखेडा इथं 40 मेगावॅटचा धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट उभारते. हा प्लांट पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण करण्याच्या सरकारच्या धोरणाला पाठबळ देणारा असल्याचा कंपनीचा दावा आहे. पण या प्लांटला स्थानिक शेतकरी सुरुवातीपासूनच विरोध करतायत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरुवात झाली. 10 महिने आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं सुरू होतं. पण यावर्षी जुलैमध्ये आंदोलन तीव्र झालं. कंपनीनं तिथं भिंत उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्लांटचं काम थांबवण्यात आलं. पण 19 नोव्हेंबरला पोलिसांच्या सुरक्षेत पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी 12हून अधिक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली होती. 20 आणि 21 नोव्हेंबरला 60हून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःहून अटक करून घेतली होती. आता 10 डिसेंबरला या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. आता शेतकऱ्यांच्या विरोधाचं मुख्य कारण काय आहे? तर या फॅक्टरीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे आणि त्याला त्यांचा आक्षेप आहे. ही फॅक्टरी तब्बल 45 एकरांवर उभी राहते. ती आशिया खंडातली इथेनॉलची सर्वात मोठी फॅक्टरी असणार आहे. या फॅक्टरीच्या उभारणीसाठी 450 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यामुळे इथलं भूजल प्रदूषित होईल, शेतीची जमीन नापीक होईल, त्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल. यामुळे हा प्लांट दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा. या फॅक्टरीसाठी देण्यात आलेली जमीन अत्यंत सुपीक आहे. तिथे उत्तम दर्जाच्या बासमती तांदळाचं पीक घेतलं जातं. या भागात फक्त 40 ते 50 फुटांवर पाणी आहे. पण आता फॅक्टरीमुळे हे पाणी दूषित होईल. सध्या शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिकं घेतात.
पण फॅक्टरी आल्यावर पिण्याचं पाणी मिळणंही कठीण होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्लांटमधून इथेनॉल तयार केलं जाईल. 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी 3,000 ते 10,000 लिटर स्वच्छ पिण्याचं पाणी वापरलं जातं. अशा प्रकारे इथे दररोज 60 लाख लिटर पाणी लागेल. यामुळे इथलं पाणी, हवामान आणि सुपीक जमीन सगळं नष्ट होईल. याशिवाय कच्चा माल जाळल्यामुळं रोज निर्माण होणाऱ्या 2,000 क्विंटल फ्लाय ॲशच्या विल्हेवाटीसाठी कंपनीकडे कोणताही उपाय नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. पण आपल्याकडून पर्यावरणाच्या सर्व नियमांचं पालन केलं जातंय असं कंपनीचं म्हणणं आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय. बुधवारच्या बैठकीला श्रीगंगानगरचे खासदार कुलदीप इंदोरा, संगेरियाचे आमदार अभिमन्यू पुनिया, भद्राचे माजी आमदार बलवान पुनिया तसंच हरियाणा आणि पंजाबमधल्या शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. शेतकरी नेत्यांनी आरोप केलाय की सरकार जनतेच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करते. स्थानिक लोकांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत. इथल्या इंदिरा गांधी कालव्यातलं प्रदूषित पाणी ही आधीच एक मोठी समस्या बनली आहे. त्यात आता या कारखान्यामुळे परिसरात प्रदूषण आणखीन वाढेल अशी चिंता खासदार इंदोरा यांनी व्यक्त केली. बुधवारच्या आंदोलनानंतर गुरुवारी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या, पण त्या पूर्णपणे निष्फळ ठरल्या. गुरुवारच्या सभेत अनेक महिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी गर्दी पांगवताना गोळीबार केल्याचा दावा महिलांनी केला. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावातली अनेक कुटुंब घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे निघून गेलेत. जवळपास 30 कुटुंबांनी परिसर रिकामा केल्याची माहिती आहे. काहींनी सुरक्षेच्या भीतीनं गुरुद्वारात आश्रय घेतलाय. दुसरीकडे पोलिसांनी हा दावा फेटाळून लावलाय. पोलिसांनी संयम ठेवला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई सुरू राहील असं एडीजी व्ही.के. सिंग यांनी म्हटलंय. गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गुरवीर सिंग ब्रार यांनी गुरुद्वारा सिंह सभेत पोहोचून शेतकऱ्यांशी चर्चा केली, पण त्या चर्चेतूनही काहीच तोडगा निघाला नाही. आता 17 डिसेंबरला अखिल भारतीय किसान सभा आणि संयुक्त आघाडीच्या बॅनरखाली या फॅक्टरीच्या विरोधात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी आंदोलनातल्या कोर कमिटी सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. आता हनुमानगडच्या जिल्हाधिकारी आणि एसपींची बदली होईपर्यंत प्रशासनाशी कोणतीही वाटाघाटी होणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह दिसत आहेत. आता यावर नेमका काय तोडगा निघतो? शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे इथेनॉल फॅक्टरी उभारण्याचं काम मागे घेतलं जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.